पंजाबमधील पटियाला इथे एका महिलेने आपल्या पतीची हत्या केली आहे। त्यानंतर ती महिला रात्रभर पतीच्या मृतदेहा शेजारी बसून राहिली। या पत्नीने पतीचा उशीने तोंड दाबून खून केला आणि त्यानंतर ती अनेक तास त्याच्या सोबत खोलीत राहिली। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला असून तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे। तसेच आरोपी महिलेविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आलाय। सध्या पोलिसांनी या महिलेला अटक केली असून हरप्रीत सिंग असं मृत पतीचं नाव असल्याची माहिती आहे। मृताची आई हरपाल कौर यांनी सांगितलं की 24 एप्रिलला त्यांचा मुलगा दारूच्या नशेत होता। रात्री 9 वाजता त्याची पत्नी त्याला खोलीत घेऊन गेली आणि दुसऱ्या दिवशी 25 एप्रिलला तो खोलीतून बाहेर आला नाही। संपूर्ण दिवस उलटला तरी तो खोलीतून बाहेर पडला नाही। संध्याकाळी त्यांनी मुलाला फोन केला असता त्याने फोन देखील उचलला नाही। तेव्हा त्यांनी नातवाला त्यांच्या खोलीत पाठवलं। तिथे नातवानी पाहिलं की हरप्रीत सिंग हा निपचित पडलेला होता। मृत हरप्रीतच्या डोक्यासह शरीराच्या अनेक भागांवर जखमेच्या खुणा होत्या। मृताच्या आईने तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली। माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले। त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुरावे गोळा करून प्रकरणाचा तपास सुरू केलाय। हरपाल कौर यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचा 29 वर्षीय मुलगा हरप्रीत आणि त्याच्या पत्नीमध्ये नेहमी वाद होत असत। वीरपाल कौर आपल्या मुलांनाही मारहाण करायची। 24 एप्रिललाही हरप्रीत सिंग कामावरून परत आल्यानंतर त्याने रात्री जेवण मागितलं। तेव्हा वीरपालने वाद घालण्यास सुरुवात केली। त्यानंतर दोघेही त्यांच्या खोलीत गेले। 25 एप्रिलला खोलीचं दार उघडलं नाही। जेव्हा नातवाने जाऊन पाहिलं तेव्हा हरप्रीत हा मृतावस्थेत बेडवर होता। या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार हरप्रीत हा बेडवर मृतावस्थेत पडला होता तर वीरपाल त्याच्या बाजूला बसलेली होती। वीरपाल कौरने सांगितलं की तिने उशीनं तोंड दाबून त्याची हत्या केली।